मलकापूर तालुक्यातील तब्बल 21,000 शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। मोटरसायकल रॅली काढत त्यांनी बुलढाण्यात कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला आणि तात्काळ विमा मिळावा अशी मागणी केली। मलकापूर तालुक्यातील पीक विम्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये सुमारे 21,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही। विमा मिळवण्यासाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी मलकापूर ते बुलढाणा असा भव्य मोटरसायकल मोर्चा काढला। मोर्चा बुलढाण्यातील कृषी अधीक्षक कार्यालयात पोहोचताच शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला। विमा कंपनीने आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रलंबित पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की खरीपातील मोठ्या नुकसानीनंतर विमा मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात अडकले आहेत। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राज्य नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट इशारा दिला की पीक विमा तात्काळ देण्यात आला नाही तर आम्ही उग्र आंदोलन उभारू। हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जगण्याचा आहे। या संपूर्ण घटनेमुळे मलकापूर आणि बुलढाणा तालुक्यात प्रशासनाबद्दल रोष वाढला आहे। शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता विमा कंपन्या आणि कृषी विभागावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे।